आजच्या गोष्टीचे नाव आहे कृष्णामाईची कपिला गाय. कृष्णामाई आपल्या झोपडीच्या बाहेर असलेल्या गोठ्यात कपिला गायीसोबत बोलत असते. कपिला, तुला तहान लागली आहे का? पाणी आणू का तुला? कपिला काहीच बोलत नाही, कारण प्राणी थोडीच बोलतात. पण ती कृष्णामाईचे हात चाटू लागते. ती जणू काही कृष्णामाईला सांगत होती आणि कृष्णामाईला कळतही तिला काय पाहिजे आहे ते. आजीकडे पाणीच मागत होती ती. कृष्णामाईला तिच्याशिवाय कोणीच नव्हतं, त्यामुळे कपिला काय बोलत आहे, तिला काय हवं आहे ते समजायचं. आणि कपिला ही आजीवर खूप प्रेम करायची. कृष्णामाईचं घर कपिलेच्या दुधावरच चालायचं. कृष्णामाई सकाळी उठल्यावर कपिलेला रानात सोडायची चारा खाण्यासाठी. कपिला रानात जाऊन पोटभर खायची आणि संध्याकाळी झाली की घरी यायची. असंच एक दिवस कृष्णामाईने कपिलेला चारा खाण्यासाठी रानात सोडलं. कपिला चारा खात खात पुढे जाऊ लागली. तिला हिरवा लुसलुशीत चारा दिसला. तो खात खात ती खूप पुढे निघून गेली आणि तिला कळलंच नाही की आपण खूप पुढे निघून आलो आहे. संध्याकाळ होत आली आणि कपिला घरी जायला निघाली, पण तिला घरची वाट सापडेना. ती खूप घाबरली, इकडे तिकडे पळू लागली. दमून एका झाडाखाली बसली. इकडे कृष्णामाई कपिलेची वाट पाहत होती. कपिला अजून कशी आली नाही? इतका वेळ कधीच लागत नाही तिला. काळोख पडू लागला. कृष्णामाईने घरात दिवा लावला, पण तिचं मन काही लागत नव्हतं. तिला कपिलेची आठवण येऊ लागली. कपिला कोठे असेल, काय करत असेल? तिला जंगलातील खुंखार प्राण्यांनी काही केलं नसेल ना? या विचाराने ती रडू लागते. 2 दिवस निघून जातात. कृष्णामाई कपिलेला शोधतच असते, कधी या गावात तर कधी त्या गावात. एक दिवस कृष्णामाई झोपडीबाहेर बसलेली असताना सोमू नावाचा एक माणूस तिच्याकडे येतो आणि म्हणतो, कृष्णामाई, तुझी कपिला गाय मी जवळच्या गावात पाहिली आहे. कृष्णामाई हे ऐकून खूप खुश होते. ती म्हणते, काय सांगतो सोमू? चल आपण तेथे जाऊया. दोघे त्या गावात जायला निघतात. तेथे गेल्यावर पाहतात तर काय, कपिला गाय एका झाडाला बांधलेली असते. गावाचे सरपंच पुढे येतात आणि विचारतात, ही गाय तुमची आहे का? कृष्णामाई आनंदाने म्हणते, हो हो, माझीच आहे कपिला. तेवढ्यात परशू नावाचा एक माणूस तेथे येतो आणि म्हणतो, ही गाय माझी आहे, मी तिला घेऊन जाणार. कृष्णामाई म्हणते, नाही, कपिला माझी आहे. सोमूही म्हणतो, हो हो, कपिला कृष्णामाईचीच आहे. सरपंच विचारात पडतात आणि खूप विचार करून झाल्यावर ते म्हणतात, तुम्ही दोघेही गायीपासून दूर उभे राहा आणि तिला आवाज द्या. जिच्याकडे गाय जाईल तिचीच कपिला. दोघेही कपिलेला हाक मारू लागतात. कृष्णामाई म्हणते, कपिले, ए कपिले, माझ्याकडे ये. परशुही तिला म्हणतो, कपिला, कपिला, माझ्याकडे ये. कपिला दोघांकडे पाहते आणि परशूकडे जाऊ लागते. कृष्णामाईला खूप वाईट वाटते. तिला वाटते, आपण कपिलावर एवढं प्रेम करूनही कपिला आपल्याला विसरली. पण अचानक कपिला परशूला जोराचा धक्का देते आणि सरळ कृष्णामाईकडे धावत येते. तिचे हात चाटू लागते. कृष्णामाई तिला प्रेमाने कुरवाळते. दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. हे पाहून गावकरी टाळ्या वाजवतात. सरपंच म्हणतात, जनावरांना केलेलं प्रेम ते कधीच विसरत नाहीत. गोष्ट आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.